साक्री तालुक्यातील ऐचाळ येथील ग्रामदैवत बहिरमदेवाचा यात्रोत्सव यंदाही 75 वर्षाची परंपरा राखत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने 12 गाडी ओढत कार्यक्रम पार पडला। या उत्सवात ऐचाळे गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी हजेरी लावली होती। या परंपरेला सर्व गावखेड्यातील व गावातील नागरिक फार मोठ्या उत्साहात सहभागी होतात। बहिरमदेवाच्या यात्रेच्या निमित्ताने खेळण्याची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल व इतर स्टॉल यात्रा उत्सवात लागत असतात। गावातील काही नागरिक बाहेरगावी स्थायिक असेल तरी ते यात्रेच्या निमित्ताने उत्साहाने मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग घेत असतात। 12 गाड्यांची म्हणजे लागड ओढण्याची भगत वामन, मोतीराम शेलार, भाईजी भगत यांनी ही परंपरा टिकवण्याचे काम केले आहे। म्हणून या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने भाईजी भगत यांचे फार मोठे योगदान लाभत असते। दिलीप महाले, आप्पा तुळशीराम, समाधान देवरे, भैया भांबरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच संजय साबळे, एकनाथ शेलार, बिजलाल शेलार, माजी सरपंच बापू साबळे, तुषार शेलार, वेडू जाधव व इतर यात्रा नियोजन समितीने व गावातील तरुणांनी मोठा सहभाग घेतला होता। यात्रेसाठी आदींनी योगदान दिले। योगेश साबळे, ऐचाळे प्रतिनिधी। नमस्कार, आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या ऐचाळे गावात साक्री तालुका धुळे जिल्हा ही लांगड 12 गाळाची लांगड ओढण्याची परंपरा सुमारे 50 ते 75 वर्षापासून चालू आहे। तर पहिले आमचे भगत बैदास भगत, अजून हरिदादापासून तर आजपर्यंत आमचे वामन मोतीराम भगत शेलार यांनी ती परंपरा टिकवलेली आहे। आणि त्या माध्यमातून सर्व गाव एकत्र होतं। 12 गाळाची लांगड होता। सर्व विसरून एकाच छताखाली बहिरमदेव या यांच्या आशीर्वादाने आमच्या गावात सदरची लांगड ओढण्याचा प्रोग्राम चालू असतो। आणि अशा प्रकारे आज रोजी तो कार्यक्रम एकदम चांगल्या व्यवस्थित पार पडलेला आहे। बाहेरगावी गेलेले जे नागरिक असतील ते फार मोठ्या उत्साहात आपल्या गावाकडे परत येत असतात। त्यांच्या मनामध्ये काय उत्साह असतो, कसं त्यांची भावना आहे? तर या कॉम्प्युटर युगामध्ये भारतामध्ये आता सर्व युग लाईव्ह झालेलं आहे। तरी आपल्या नवीन पिढीला समजायला पाहिजे की माझ्या गावात आपली नवीन पिढी आहे। सुरतवरून असतील, विरारवरून असतील, मुंबईवरून असतील, अख्ख्या महाराष्ट्रातून जे आमचे गावातील सर्व जाती धर्मातील लोक नोकरीच्या माध्यमातून असतात, त्यांच्या लेकरांना, पती पत्न्यांना ही परंपरा कळायला पाहिजे। म्हणून ते फार उत्साहाने अक्षय तृतीया, काळमदेवाची यात्रा या सणला उपस्थित राहतात आणि फार गुण्या गोविंदाने सर्व उत्सव आज रोजी साजरा करण्यात आलेला आहे। धन्यवाद सर। थँक्यू।